सह्याद्रीच्या कडेक वाऱ्यात एक स्वप्न धगधगत होतं. स्वराज्याचं स्वप्न. इसवी सन 1630. शिवनेरी किल्ला. या पवित्र भूमीवर जन्म झाला एका अशा राजाचा ज्यानं इतिहासच बदलून टाकला. नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. विदर्भाच्या मातीत कोराडी नागपूरमध्ये, म्हणजेच भारताच्या हृदयस्थानी, देशाच्या केंद्रबिंदूवर बसलेलं शहर. 0 मैलाचा दगड जो दर्शवतो भारताचा मध्यबिंदू. तेच नागपूर, म्हणजेच ऑरेंज सिटी. इतिहास, संस्कृती आणि विकास यांचा संगम.
संस्कृती, उद्योग, शिक्षण आणि क्रीडा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेलं नागपूर आज नव्या उंचीवर झेप घेत आहे. कबड्डी कबड्डी कबड्डी, मातीचा सुगंध, शौर्याची परंपरा आणि ताकदीचा खेळ. या नागपूरच्या कुशीत बसलेलं श्रद्धा, शक्ती आणि परंपरेचं प्रतीक कोराडी. श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचं स्वयंभू स्थान, औष्णिक विद्युत केंद्राद्वारे महाराष्ट्राला ऊर्जा पुरवणारं ठिकाण आता क्रीडा क्षेत्राचंही नवं केंद्र बनत आहे. या पवित्र भूमीत घडतोय इतिहास कबड्डीच्या रूपानं. राज्यभरातले 32 संघ 4 मॅटकोटवर एकाच वेळी खेळणार कबड्डी कबड्डी कबड्डी. आणि या स्पर्धेचा अभिमान, आपला जोश, आपली ओळख, मॅस्कॉट जय. जय म्हणजे धैर्य, वेग आणि जिंकण्याची जिद्द. जय महाराष्ट्राचा अभिमान, देशाला नवी दिशा देणारे नेतृत्व, नवभारताचा संकल्प साकार करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्रातून देशाला एकत्र बांधणारे, खेळ, युवा शक्ती आणि फिट इंडियाचा संदेश दे, भारताला जागतिक पातळीवर उंचावणारे. नेत्यांचे नेते, प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. राजकीय आवाका, डावपेच, सामाजिक उत्कर्ष, राजकीय पक्षांपलीकडे असलेले संबंध, क्रीडा क्षेत्रावर त्यांचं विशेष प्रेम. खेळ कोणताही असो, राज्यातील क्रीडा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये सक्रिय पुढाकार. नागपूर शहरातील मानकापूर स्टेडियम असो वा इतर मैदानी, सढळ हस्ते निधी देणारे मुख्यमंत्री. आज त्यांच्याच मार्गदर्शनात विदर्भाच्या